नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे धर्मदाय आयुक्त भरती 2025च्या संदर्भामध्ये। तर बघा, याच्याबद्दल आपण सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याचा फायनल रिझल्ट कधी लागणार आहे, निवड प्रक्रिया बघा कशी आहे, कोणत्या पद्धतीने तुमची निवड होणार आहे, आणि बघा आता तुमची या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे। तर सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर सर्व काही प्रोसिजर या ठिकाणी आपण बघणार आहोत। डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, नॉर्मलायझेशनचा परिणाम तुमच्या रिझल्टवर काय होणार आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तर बघा, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत असते। रिझल्ट संबंधी सर्वात प्रथम अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असते। तर या ठिकाणी बघा, धर्मदाय आयुक्तालयासंबंधी सर्व काही माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, धर्मदाय आयुक्तालय म्हणजे या ठिकाणी बघा चॅरिटी कमिशनरच्या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी किती जागा होत्या, तर तब्बल 179 जागेसाठी ही भरती निघण्यात आलेली होती। तर ह्यामध्ये बघा, गट बचे 4 प्रकारच्या पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया राबविल्या जात आहे। यामध्ये विधी सहाय्यकची 3 पदे होती। त्यानंतर बघा, या ठिकाणी लघुलेखक उच्च श्रेणीचे 2 पदे होती। नंतर लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचे बघू शकता तुम्ही 22 पदे होती, आणि निरीक्षक जे गट क चे पद आहे या ठिकाणी सर्वात जास्त 121 जागा होत्या, आणि नंतर वरिष्ठ लिपिक गट क च्या 31 जागा होत्या। तर सर्वात जास्त कॉम्पिटिशन जर कोणत्या पदामध्ये या ठिकाणी आहे तर ते आहे निरीक्षक या पदासाठी। मॅक्झिमम फॉर्म निरीक्षक या पदासाठी आलेले आहे, 121 जागा आहे। वेतन श्रेणी देखील बघू शकता 35,400 ते 1,12,400 इतके आहे। गट क चे पद आहे दोन्ही पण, वरिष्ठ लिपिक सुद्धा गट क चे पद आहे, आणि 25,500 ते 81,100 पर्यंत याची या ठिकाणी वेतन श्रेणी आहे। तर बघा, या ठिकाणी एक्झाम जी आहे ती तुमची 4 ते 12 तारखेपर्यंत पार पडण्यात आलेली आहे, आणि निरीक्षक या पदाची एक्झाम सर्वात जास्त शिफ्टमध्ये तुमची पार पडलेली आहे। आणि जेव्हा केव्हा तुमची एक्झाम जी आहे ती शिफ्टमध्ये पार पडते तेव्हा नॉर्मलायझेशन नावाचं जे काही फॅक्टर आहे ते या ठिकाणी आपला रोल प्ले करणे चालू करत असतो। आणि नॉर्मलायझेशन एक असं फॅक्टर आहे ज्यामध्ये कमी मार्क्सवाले या ठिकाणी त्यांचे मार्क्स वाढवून जे आहे ते खूप मार्क होऊन देतात, आणि जास्त मार्कवाल्यांचं या ठिकाणी कमी मार्क्स देखील होऊ शकतात। तर या नॉर्मलायझेशनचा आपल्या या धर्मदाय आयुक्तालयाच्या वॅकन्सीवर कसा परिणाम होणार आहे बघा। सर्वात जास्त परिणाम जर कोणत्या पदावर होणार आहे तर तो या ठिकाणी निरीक्षक या पदावर होणार आहे। 121 निरीक्षकची पदे होते, आणि 4 तारखेपासून 12 तारखेपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जवळपास 15-20 शिफ्टमध्ये तुमची पार पडण्यात आली होती। त्यामुळे या ठिकाणी बघा, जवळपास 20-25 मार्कापर्यंत तुमचं नॉर्मलायझेशन होऊ शकते। जर तुम्हाला 150 मार्क असेल तर तुमचे 170 देखील होऊ शकतात, 170 असेल तर तुमचे 160 देखील होऊ शकतात, आणि 170 असेल तर 190 देखील होऊ शकतात। त्यामुळे यामध्ये बघा, आता पुढील प्रोसिजर काय आहे ते देखील आपण बघून घेऊया, आणि याची सिलेक्शन प्रोसिजर काय आहे ते देखील आपण बघून घेऊया। तर बघा, ही जी जाहिरात आहे यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की तुमची सिलेक्शन प्रोसिजर वगैरे काय आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊया, आणि सिलेक्शन प्रोसिजरमध्ये काय काय माहिती दिलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही या ठिकाणी क्लिअर करणार आहोत। तुमचे जे काही डाऊट होते ते देखील आपण क्लिअर करत चालणार आहोत। तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे आहे काय काय तुम्हाला डाऊट आहे। तर बघा, या ठिकाणी आता बघूया आपण डॉक्युमेंट्स वगैरे काय सांगितलेले आहे, सिलेक्शनची प्रोसिजर यांनी काय दिलेली आहे। तर बघा, या ठिकाणी निवड पद्धतबद्दल संपूर्ण तक्ता यांनी दिलेला आहे। तर हा आपण स्टेप बाय स्टेप बघूया। संपूर्ण निवड पद्धत या ठिकाणी काय राहणार आहे त्याआधी बघूया की तुमची प्रोसिजर आता काय चालणार आहे। बघा, या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स शीट तुमची पब्लिश झालेली आहे। तुम्हाला माहीतच असेल कधी पब्लिश झाली, तर 23 डिसेंबरला तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट पब्लिश झालेली आहे। आणि बघा, सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये मॅक्झिमम मुलांना बघा सेम टू सेम रिस्पॉन्स शीट बघायला मिळाली, म्हणजे जास्त काही चेंजेस बघायला मिळालेले नाही। त्यामुळे त्यांना अशी कन्फ्युजन होत आहे की या ठिकाणी बघा, धर्मदाय आयुक्तालयाने पहिलीच रिस्पॉन्स शीट जशी तशी अपलोड केली, आणि काही काहींना तर असे वाटत आहे की आपण जी व्हिडिओ बनवतो ते फेक व्हिडिओ आहे, काही धर्मदायची सेकंड रिस्पॉन्स शीट पब्लिश झालेली नाही। तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी बघा, जर पब्लिश झालेली नसती तर धर्मदाय आयुक्तालयाने या ठिकाणी इतके दिवस 5-6 दिवस ती लिंक चालू ठेवली नसती, आणि त्यावर देखील ॲन्सर की जी आहे ते तुमची दिसली नसती।
जर ग्लिच वगैरे असता काही चूक झाली असती तर त्यांनी लगेच ती रिमूव्ह करून टाकली असती. आणि या ठिकाणी बघा आणखीन एक कन्फर्मेशन देखील तुम्हाला मिळालेली आहे की तुमच्या ईमेलवर मेसेज देखील आलेले आहे. सर्वांच्या ईमेलवर मेसेज आलेले आहे की तुमची या ठिकाणी फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती रिलीज झालेली आहे आणि ती चेक करा म्हणून सर्वांना मेसेज आलेले आहे. त्यामुळे आता जी शंका होती मुलांना की या ठिकाणी फेक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत आहे की रिस्पॉन्स शीट रिलीज वगैरे झाली आहे, ती शंका या ठिकाणी सर्वांची आता मिटलेली असेल. तर आता बघा पुढे या ठिकाणी काय होणार आहे, तर पुढे या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट येणार आहे. कोणती मेरिट लिस्ट येणार आहे, तर तुमची पहिली मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. तर पहिल्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, त्यामध्ये बघायला मिळणार आहे की तुमचे जे आता सध्या सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार जे मार्क्स तुम्हाला बनत आहे ते मार्क्स नॉर्मलायझेशननंतर चेंज होऊन किती होणार आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघा आता जर तुमचे या ठिकाणी 75 प्रश्न बरोबर आले असेल म्हणजेच तुम्हाला 150 मार्क्स आहे, तर 150 मार्क्स तुमचे रॉ मार्क्स पकडल्या जाणार आहे. आणि हे रॉ मार्क्स नॉर्मलायझेशनचे मार्क्स ॲड होऊन किती होणार आहे हे तुम्हाला पहिल्या मेरिट लिस्टमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता पहिली मेरिट लिस्ट कधी येणार आहे, तर बघा या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तब्बल 25 दिवसानंतर तुम्हाला पहिली मेरिट लिस्ट बघायला मिळत असते, जो आतापर्यंत ट्रेंड राहिलेला आहे MPSCचा, सरळ सेवेचा वगैरे. तर 25 दिवसानंतर तुम्हाला पहिली मेरिट लिस्ट बघायला मिळत असते. तर आतापासून बघा 25 दिवस पकडा 23 डिसेंबरपासून, तर या ठिकाणी बघा 8 दिवस गेले तर हा महिना जातो. नंतर 8 दिवस गेल्यानंतर बघा या ठिकाणी 17 दिवस बघा, तर 17 जानेवारीपर्यंत तुम्हाला ह्याची मेरिट लिस्ट जी आहे ते 100% बघायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनने कोणता मोठा बदल झालेला आहे ते देखील बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर काय प्रोसिजर राहणार आहे, तर त्यानंतर परत 15 ते 20 दिवस पकडून घ्या, मॅक्झिमम 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट देखील बघायला मिळणार आहे. कारण की पहिल्या मेरिट लिस्टमध्ये बघा कॅटेगरी वाईज तुम्हाला मार्क्स तर माहीत पडणार आहे सर्वांचे, आणि सर्वांना किती मार्क्स आहे टोटल कॅन्डिडेटना ते सुद्धा माहीत पडणार आहे, परंतु कोणाची कॅटेगरी काय आहे हे माहीत पडणार नाही आहे. त्यामुळे कट ऑफ प्रेडिक्ट करणे तुम्हाला त्या ठिकाणी कठीण जाणार आहे. त्यामुळे 15 ते 20 दिवसामध्ये तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, त्यामुळे तुम्हाला कॅटेगरी वगैरे कळणार आहे. तर ती बघा 17 तारखेनंतर 15 दिवसानंतर म्हणजे 2-3 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ती फायनल मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशननंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. तर आता बघा या ठिकाणी यांनी डॉक्युमेंट्स नोटिफिकेशनमध्ये निवड पद्धत काय दिलेली आहे, तर बघा जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. जो जाहिरातीमध्ये तुम्हाला अर्हता दिलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागेलच लागेल, त्यामध्ये काही सूट दिली जाणार नाही. आणि नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाते आणि एकदा धर्मालय आयुक्तालय लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवाराला ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे त्याबद्दल सूचित केले जाते. तर थेट लिंकवर तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड बघा हे झालेले आहे आपले. तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा झालेली आहे या ठिकाणी. तर उमेदवाराची निवड हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. 7.5 उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल बघा. फक्त तुमची जी काही गुणवत्ता आहे मेरिट आहे त्यावर तुमचं निवड केल्या जाणार आहे. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तर बघा अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे की 45% गुण तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. 45%च्या कमी जर गुण घेतले तर तुम्ही या ठिकाणी रेसमधून बाद होणार आहात. तर या ठिकाणी बघा 200 मार्काचे 45% म्हणजेच 90 गुण तुम्हाला घेणे या ठिकाणी अनिवार्य आहे. 90 गुणाच्या कमी जर तुमचे गुण होत असेल या ठिकाणी तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होणार आहात. तर बघा ज्यांना आता 90पेक्षा कमी गुण आहे त्यांनी स्वतःला बाद झाले असे समजू नका, कारण की नॉर्मलायझेशनची प्रक्रिया बाकी आहे. नॉर्मलायझेशनने तुमचे 90च्या वरती गुण होऊ शकतात आणि तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये सक्रिय होऊ शकता. तर आता बघा सरळ सेवा भरतीकरता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवाराच्या उत्तरपत्रिकांची गुण पडताळणी अथवा फेरतपासणी केली जाणार नाही. एकदा तपासणी झाल्यानंतर फेरतपासणी तुमची होत नाही. आणि नंतर बघा उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावण्याकरता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या आणि उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञ प्राप्त केले असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी, त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या यांचाही समावेश तुम्हाला प्रश्नामध्ये असू शकतो.
बघा, पात्र ठरलेल्या उमेदवाराची संख्या लक्षात घेऊन निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात येणार आहे. कोण पात्र आहे त्यानुसार बोलवण्यात येणार आहे. आणि त्याबाबतची जी यादी व वेळापत्रक राहणार आहे ते बघा charity.maharashtra.government.in या अधिकृत वेबसाईटवर आणि तुम्हाला ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठे यायचे आहे, काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. बघा, निवड सूचीतील उमेदवाराची जे कोणी उमेदवार निवड सूचीमध्ये आहे व त्या उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणीसाठी म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी उमेदवारांचे मूळ कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर राहणे देखील आवश्यक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःची कागदपत्र घेऊन स्वतः हजर राहायचे आहे. कोणाही दुसऱ्याला तुम्ही तिथे पाठवू शकत नाही. बघा, निवड सूची प्रवर्गनिहाय तयार करण्यात येईल व त्यामध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या जी आहे ती पुढील प्रमाणे असेल. बघा, तुमची जाती प्रवर्गानुसार तुमची निवड सूची तयार करण्यात येणार आहे. आणि यामध्ये बघा प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर बघा, अशा प्रकारे पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला रजिस्टर केलेल्या ईमेल आणि दूरध्वनी क्रमांकावर या ठिकाणी कळवण्यात येणार आहे. आणि निवड समिती तयार केलेली निवड सूची जी आहे ती 1 वर्षासाठी विधिग्राह्य राहणार आहे. तर या ठिकाणी बघा, कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचे 10वी 12वी ग्रॅज्युएशन वगैरे सर्व काही मार्कलिस्ट वगैरे, अनुभवाचे प्रमाणपत्र, जाती प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, आदिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्ताचा दाखला, भूकंपग्रस्ताचा दाखला, दिव्यांग सर्टिफिकेट, खेळाडूचे सर्टिफिकेट, नंतर माजी सैनिक असल्याचे सर्टिफिकेट, अंशकालीनचे प्रमाणपत्र, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र आणि इतर बाबतची मूळ कागदपत्र सर्व बघा 2 साक्षांकरित 2 सेल्फ अटेस्टेड प्रतिनिधी तुम्हाला अवेलेबल ठेवायचे आहे. आणि कागदपत्र तपासणीच्या वेळी जी आहे ती या ठिकाणी जर तुम्ही कोणतेही अर्हता धारण करत नसेल ते तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाही. बघा, कागदपत्र तपासणी आणि ती निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, तुमची मौखिक चाचणी घेतली जाणार नाही आहे. म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो धर्मदाय आयुक्तालयाच्या पदांसाठी होणार नाही. आणि जर समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना बघा कशा प्रकारे प्राधान्य दिले जाणार आहे. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आणि नंतरचा क्रायटेरिया बघा, समान गुण प्राप्त बघा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य नसेल तर त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या मुलाला प्राधान्य दिले जाणार आहे. आणि नंतर बघा, या ठिकाणी या दोन्ही अटमध्ये देखील समान आढळल्यास नंतर काय केलं जाणार, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा त्याच्यानुसार तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. तर या सर्व गोष्टी या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार आहे. तर अशा काही सर्व या ठिकाणी प्रोसिजर राहणार आहे. तर बघा, सर्वांनी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणखीन काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्यावर नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.